नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व नवापूर परिसरात पावसाने काल मुसळधार हजेरी लावली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या भागात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. हा पाऊस शेती पिकांसाठी जीवदान देणारा मानला जात आहे. परंतु जिल्ह्यातील शहादा, अक्कलकुवा, धडगाव व नंदुरबार या भागात अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावलेली नसल्याने प्रतीक्षा मात्र कायम आहे. किरकोळ कारणावरून पती पत्नीला मारहाण केल्याची घटना धडगाव तालुक्यातील गेंदाचा कामोदपाडा येथे घडली. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किराणा स्टोअर्स दुकानातून विक्री होणारा विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू साठा मिळून आला आहे. नंदुरबारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने किराणा स्टोअर्समधून 19,327 रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. या प्रकरणी एकाविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबार येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना नंदुरबार जिल्ह्यांतर्गत सर्व समविचारी शिक्षक संघटनांच्या विद्यमान दिन 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मध्यवर्ती संघटना शाखा नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले आहे. नंदुरबार शहरातील नवापूर रोडवर असलेल्या MKD महाविद्यालयात नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी वसूल केली आणि त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती देखील महाविद्यालयाने स्वतःकडे वर्ग केली असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. नंदुरबार येथे लायन्स क्लब फेमिनाच्या अध्यक्षा रंजना बोरसे यांना डायमंड व प्लॅटिनम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नंदुरबार तालुक्यातील वावद येथील केडी गावित माध्यमिक विद्यालयात संविधान जागरण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला कबीरा फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम वाघ, सुनील पावरा, कानिका पाडवी, नरेश पावरा, मुख्याध्यापक मनोहर साळुंखे, गोपाळ शिंत्रे, नितीन पाटील, सागर पाटील, सुनील पाटील, महेंद्र पाटील, मीनाक्षी व्यास, प्रीती नाईक, अश्विनी पाटील, जागृती पाटील, पावबा ठाकरे, संजय पाटील, दीपक माळी आदी उपस्थित होते. चोरट्याने घरातून पितळाचा हंडा, सोन्याचे काफ, चांदीचा डॉलर व बॅटरी चोरून नेल्याची घटना शहादा येथे घडली. या प्रकरणी अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी येथील केडी गावित माध्यमिक विद्यालयात सीड्स बॉल बनविण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वन विभागाचे वनरक्षक श्रीकांत कोकणी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगितले. लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता आणि राष्ट्रीय सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या मतदार याद्या शुद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणाऱ्या विशेष संक्षिप्त मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात नवी मुंबईत अनियमिततेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईमधील ऐरोली बेलापूर मतदानघाड्यामध्ये SIR योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या ऑनलाईन मॅपिंग प्रक्रियेत थेट डेटा फेरफार करून कामाची टक्केवारी कृत्रिमरित्या वाढवण्यात आल्याचा आरोप पुढे आला आहे. नंदुरबार शहरातील बाहेरपुरा परिसरातील महिलांनी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात मोठी वाढ झाली आहे. म्हणून महिलांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. वाढीव वीज बिल कमी करावे तसेच स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवावेत अशी मागणी केली. चोरट्यांनी एकाच वसाहतीत 3 घरे फोडून धाडसी घरफोडी केल्याची घटना शहादा येथे घडली. या धाडसी घरफोडीतून सोन्याच्या दागिन्यांसह 5,44,800 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. तसेच चोरट्यांनी आणखीन एक घर फोडले असून या घरातून काही चोरीला गेले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी अनोळखींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील कवळी तेथील प्रवीण जगन्नाथ पाटील यांच्या शेतातून साहित्य चोरीला गेलंय. चोरट्याने 30,000ची जलपरी व 20,000चे सोलर कंट्रोल चोरून नेले. याबाबत प्रवीण पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीये. त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपास पोना इस्मल पावरा करीत आहेत. भरधाव आयशर गाडीने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात 1 जण जखमी झाल्याची घटना बालदा येथे घडली. या प्रकरणी आयशर चालकाविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून तब्बल 1,26,800 रुपये किमतीच्या बियरच्या बाटल्या आणि 1 स्कूटी जप्त करण्यात आली आहे. आज दिनांक 5 जुलै 2026 रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.